कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली असतानाच आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा बिगुल देखील वाजलेला आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेची ही निवडणूक डिसेंबरच्या मध्यापर्यंत संपवावी लागणार आहे आणि त्यामुळे येत्या 2 महिन्यांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात गोकुळ आणि केडीसीसी बँक अशा दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्यामुळे कोल्हापुरातील राजकीय वातावरण देखील तापणार आहे। राजकीय हवा गतिमान होणार आहे। काय आहेत या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची गणितं, कोणाची नेमकी प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी भूषण पाटील आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। कोल्हापूर म्हणजे सहकारी संस्थांचं जाळं असणारा एक प्रमुख जिल्हा। त्यातूनही कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणजेच केडीसीसी बँक या दोन सहकारी संस्था म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी। या दोन्ही संस्थांमध्ये वर्षाला हजारो कोटींचा व्यवहार होत असतो, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असतो आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यात या दोन्ही संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात। ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी या दोन्ही संस्था महत्त्वाच्या आहेत, त्याच पद्धतीनं राजकीय नेते मंडळींसाठी सुद्धा या दोन्ही संस्था महत्त्वाच्या मानल्या जातात। कारण या दोन्ही संस्थांवर ज्याचं वर्चस्व त्याचाच जिल्ह्यात दबदबा अशी एक ओळख कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे। गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ही मे महिन्यात संपली, मात्र निवडणूक होण्याआधी अनेक न्यायालयीन प्रक्रिया, न्यायालयीन याचिका दाखल झाल्या। त्याचबरोबर महायुतीमधला अंतर्गत वाद देखील समोर आला आणि त्यानंतर ही निवडणूक लांबत गेली। अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता पुढच्या 60 दिवसात गोकुळ दूध संघाची निवडणूक घ्यावी लागणार आहे आणि या सगळ्या संदर्भात काय राजकारण झालं हे आपण याआधी देखील पाहिलेलं आहे। आता हे सगळं सुरू असतानाच कोल्हापूर जिल्ह्यामधील महत्त्वाची असणारी केडीसीसी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। केडीसीसी बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। डिसेंबरच्या मध्यापर्यंत ही सगळी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करायची आहे, कारण जानेवारी महिन्यामध्ये सध्या असलेल्या या सगळ्या संचालक मंडळाची मुदत संपणार आहे आणि त्यामुळं मुदत संपण्याआधी ही सगळी निवडणूक प्रक्रिया देखील प्रशासनाला संपवावी लागणार आहे आणि त्यामुळंच आता या सगळ्या केडीसीसी बँकेसाठी ठराव दाखल करण्याच्या प्रक्रियेला देखील सुरुवात झालेली आहे। 9 सप्टेंबरपर्यंत ही सगळी निवडणूक प्रक्रिया सुरू राहणार आहे। एकूणच जर आपण बघितलं तर या सगळ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी जे काही महायुतीमध्ये अंतर्गत वाद आपण निर्माण झाल्याचं बघितलं, त्याचे पडसाद या सगळ्या केडीसीसी बँकेच्या निवडणुकीमध्ये देखील उमटण्याची शक्यता आहे। कारण गोकुळमध्ये चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांचा थेट रोख जो आहे तो मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर होता, कारण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे नेते म्हणून काम केलेलं आहे। त्यांचा मुलगा नवीद मुश्रीफ हा गोकुळचा चेअरमन होता आणि त्यामुळं थेट टार्गेट शिवाजी पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना केलेलं होतं। केडीसीसी बँकेत तर स्वतः मंत्री हसन मुश्रीफ हे चेअरमन आहेत आणि त्यामुळं केडीसीसी बँकेमधील देखील काही आर्थिक गैरव्यवहार आपण पुढच्या काळामध्ये बाहेर काढू असं काही दिवसापूर्वीच शिवाजी पाटील म्हणाले होते आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर ही सगळी आता निवडणूक प्रक्रिया होणार आहे आणि त्यामुळं गोकुळप्रमाणेच केडीसीसी बँकेत सुद्धा महायुतीमधील हा वाद समोर येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे आपण सभासद संख्येचा विचार केला तर जवळपास 12,000हून अधिक सभासद या सगळ्या केडीसीसी बँकेच्या आहेत। त्यामध्ये काही संस्था ज्या आहेत त्या अवसानात गेलेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत काय नेमका निर्णय होतो ते देखील पाहणं आता येत्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीनं गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करताना महायुतीतल्या प्रत्येक पक्षानं आपापलं शक्ती प्रदर्शन केलं, तशाच पद्धतीचं शक्ती प्रदर्शन या सगळ्या केडीसीसी बँकेच्या निवडणुकीच्या ठराव दाखल करताना देखील होणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जर या आधीचा इतिहास बघितला तर केडीसीसी बँकेमध्ये विशेषतः बिनविरोध निवडणुकीची जी पद्धत आहे ती अवलंबण्यात आलेली होती। सहकारी संस्थांमध्ये राजकीय जोडे नकोत अशा पद्धतीची भूमिका सगळ्याच महत्त्वाच्या नेत्यांनी या आधीच्या काळामध्ये देखील घेतलेली होती। मागची जी काही केडीसीसी बँकेची निवडणूक झालेली होती ती अंतर्गत वाद असेल किंवा एकूणच जागा वाटपामध्ये जो काही घोळ झाला त्यामुळं ही निवडणूक लागली, मात्र निकाल त्यातला अपेक्षित होता। जे काही बहुमत या सत्ताधारीला मंडळींना मिळायचं होतं ते देखील त्या पद्धतीनं मिळाल्याचं आपण बघितलं। त्यामुळे यावेळची निवडणूक देखील बिनविरोध करण्यासाठी या सगळ्या महत्त्वाच्या मंडळींचा प्रयत्न असणार आहे। त्यामध्ये हसन मुश्रीफ असतील, सतेज पाटील असतील, विनय कोरे असतील
यांचा सहभाग असेल, हे नेमके कशा पद्धतीनं या सगळ्या बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न करतात का, हे देखील येत्या काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गोकुळ निवडणुकीमध्ये ज्या काही घडामोडी घडतात किंवा जे काही राजकारण होतं त्याचा परिणाम एकूणच या सगळ्या KDCC बँकेच्या निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता आहे. दुसरी एक या निवडणुकीच्या अनुषंगानं महत्त्वाची बाब म्हणजे सहकारी संस्था कायद्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये 10 वर्षापेक्षा जास्त संचालकपद ज्यांनी भूषवलेलं आहे त्यांना आता ह्या निवडणुका लढवता येणार नाहीत. आणि ही जर नियम लागू झाला तर विद्यमान चेअरमन असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह दिग्गजांना ही निवडणूक लढवता येणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या घरच्यांचा काही पर्याय आहे का, कोणाला नेमक्या उमेदवारांच्या संदर्भात चर्चा केली जाते, कोणत्या पक्षाला कशा पद्धतीनं बिनविरोधसाठी प्रयत्न केले जातात, किंवा जर निवडणूक लढवायची म्हटली तर महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाणार की प्रत्येक पक्ष आपापली वेगळी भूमिका घेऊन ही निवडणूक लढवणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एकूणच आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका बाजूला गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. येत्या 60 दिवसाच्या आत गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्या अनुषंगानं आता नेते मंडळी कामाला लागलेली आहेत, भेटीगाठी घ्यायला लागलेली असताना आता दुसरीकडे KDCC बँकेच्या ठराव दाखल करण्याची देखील प्रक्रिया सुरू झाल्यामुळे ह्या दोन्ही महत्त्वाच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आगामी काळामध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण देखील तापणार आहे, राजकीय हालचालींना वेग येणार आहे. कारण या सगळ्याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीवरही असणार आहेत. आणि त्यामुळंच कोल्हापूर जिल्ह्यासाठी आगामी 2 महिन्याच्या काळात होणाऱ्या या सगळ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक आणि KDCC बँकेची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.